काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत। दादा, काल नाराजी नाट्य पाहायला मिळालं। जे कल्याण डोंबिवलीचे जे एकनाथ शिंदे यांचे जे पदाधिकारी होते, आजी माजी नगरसेवक, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला म्हणून जी एक कॅबिनेट मीटिंग होती त्यामध्ये मंत्र्यांनी नाराजी नाट्य या ठिकाणी पाहायला मिळालं मंत्र्यांचं एकनाथ शिंदे यांच्या। कुठेतरी एकनाथ शिंदे एकटे पडले, कारण ती एकटेच होते मीटिंगला। नाही, ते एकटे पडलेलेच आहे। आपलाही पक्ष आता पुन्हा फुटतो की काय अशा प्रकारची काळजी कुठेतरी त्यांना आहे, म्हणून त्यांनी त्याची ती चाचपणी केलेली असावी। मुळातच हे सरकार जे आहे हे विचारांच्या आणि विकासाच्या आणि विश्वासाच्या अनुषंगाने नव्हे, तर हे केवळ सत्तेच्या अनुषंगानं असलेली लाचारी यापोटी हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। आणि या गँग असल्यामुळे यांच्यामध्ये टोळी युद्ध हे बघायला मिळणार आहेत। याच्या आधी झाले होते, कुठेतरी मधातच असं काही झालं तर आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे शेती करायला चालले जातात, पुण्याला ते भेटत नाही, तर कधी कुठे बहिष्कारासारखं होतं, कधी दिल्लीला चालले जातात। त्यामुळे एकंदरीत हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचं हे टोळी युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि यांना जर खरंच निषेध नोंदवायचा असेल आणि नाराजी जी आहे त्यातून ठोस काही निघत नसेल, त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं। या सगळ्या प्रकरणानंतर शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि नाराजी व्यक्त केली। कुठेतरी अंतर्गत प्रवेश नको असं फडणवीसांनी सांगितलं। फडणवीसांच्याच इशाऱ्यावर हा सर्व खेळ खेळला जातोय आणि चोरी करणाऱ्यालाच आज चोरी झाली याची फर्याद करण्यासारखी सदरू तक्रार आहे। मग या सगळ्या प्रकरणानंतर शिंदे एकटे पडतात की लाचारी पत्करावी लागते? सत्तेशिवाय आम्ही राहू शकत नाही, हे त्यांचं असणारं ब्रीदवाक्य आहे। त्यामुळे फडणवीसांनी कितीही त्रास दिला तरी हे निमूटपर्यंत सहन करतील। पुण्यातलं जे जमीन प्रकरण आहे, पार्थ पवारांना कुठेतरी या ठिकाणी क्लीन चिट दिल्याचं दिसते, कारण त्यांचं अहवालामध्ये नाव नाही आहे। 3च लोकांचं नाव त्याच्यामध्ये, जसं की बिल्डर आहे, 2 अधिकारी आहेत। 2-3 दिवसापूर्वी अजितदादा पवार हे दिल्लीला गेलेलं आपण बघितलं। वाचवा वाचवा म्हणत अमित शहांना ते भेटले, त्याचा तो प्रभाव असावा। म्हणजे क्लीन चिट एक प्रकारे मिळाली असं ते 2 वेळेस अजित पवार हे अमित शहांना भेटले करिता या प्रकरणामधून ठोस स्वरूपाचे पुरावे सरकारमधूनच बाहेर पडले आणि आता पुन्हा जाऊन कुठेतरी मांडोलीमध्ये त्यांना यश आलं असावं आणि तिथूनच आता त्यांना वाचवा अशा प्रकारच्या सूचना आल्या असतील किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई झाली असावी। जो व्यक्ती 90% शेअर होल्डर आहे, ज्यांची ती कंपनी आहे आणि कंपनीतून ज्यांच्या दबावामुळे सर्व झालेलं आहे, सर्व स्रोत असणाऱ्याच मूळ लाभार्थ्याला सोडून जर दुसऱ्यांना त्याच्यात अडकवल्या जात असेल तर याच्या मागचं जे कार्यकारण आहे ते स्पष्ट आहे। मात्र अजित पवारांवरती अनेक जमीन लाटल्याचा आरोप होते, त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना क्लीन मिळू शकते। जिथे 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा धाक दाखवून त्यांना पक्ष फोडण्याकरता भाग पाडलं जातं, तिथे अशा छुटपुट ज्या क्लीन चिट आहेत त्या देणं हा तर त्यांच्या सकाळ दुपार संध्याकाळचा विषय आहे। मग एक महत्त्वाचा प्रश्न आहे की स्थानिक जे आपले आघाडी झाले त्यामध्ये कुठंतरी काही ठिकाणी नाराजी आहे, जसं की चिखलीमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली शेवटच्या दिवशी। हा सगळा प्रकार जो होतो हा कसा रोखणार तुम्ही काँग्रेसमध्ये? स्थानिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणाची इच्छा ही असते आणि त्यामध्ये तिकिटासाठी अनेक इच्छुक असतात। अनेक इच्छुकांमधून एकच निवडावा लागतो ही असणारी वस्तुस्थिती आहे आणि त्यातून थोडी बहुत नाराजीचे म्हटल्यापेक्षा कुठेतरी अपेक्षाभंगाचे सूर येणं हे स्वाभाविक आहे। मात्र कुठेही मोठा दगाफटका किंवा मोठ्या प्रमाणावर फूट पडलेली नाही। जे काही गेले आहेत त्यांना देखील पक्षात सामावून घेण्याच्या अनुषंगानं जरूर आम्ही विचार करू। मात्र यामध्ये अलीकडच्या काळात राजकीय रेटा जो आहे हा सर्वदूर वाढत असताना पक्षाला धरून सोबत चाललं पाहिजे हे मूल्य महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद करण्याचं भारतीय जनता पक्षाने कारस्थान रचलेलं आहे। त्याच्या चपेटमध्ये सर्व समाज हा कुठेतरी येऊ घातलेला आहे, ते अत्यंत काळजीची असणारी बाब आहे। राहिला विषय काँग्रेस पक्षांतर्गत किंवा मित्र पक्षांच्या अनुषंगाने तर किरकोळ स्वरूपाच्या काही मतांच्या भिन्नता आहेत, मात्र त्या सेटल झाल्याशिवाय राहणार नाही। आजपासून तुमचा जिल्ह्यामध्ये प्रचार दौरा सुरू होते। आज तुम्ही बुलढाण्यातल्या जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार कालाचं उद्घाटन करणार आहेत। नंतर तुमची प्रचाराची समजा या ठिकाणी सुरू होईल, कशा पद्धतीची परिस्थिती असणार पूर्ण राज्यभर? काल परवा अर्ज भरल्यानंतर आता सिम्बॉल असल्यामुळे चित्र स्पष्ट झालेलं आहे। विड्रॉलपर्यंतची वाट न बघता काँग्रेस पक्षाने
तातडीने प्रचार करण्याच्या अनुषंगानं ह्या ताबडतोबीने सूचना दिल्या आहेत आणि अगदी कालपासूनच महाराष्ट्रभरात काँग्रेस पक्ष हा प्रचाराला लागलेला आहे. मी देखील प्रचाराला आज निघत आहे. विदर्भातले दोन्ही विभाग जे आहेत त्या ठिकाणी प्रचार दौरा आहे आणि पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये आमचे विविध नेते जे आहेत ते प्रचाराला आपल्याला महाराष्ट्रावर फिरताना आढळून येतील. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.